सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। प्रेमविवाहाचा वाद चिघळला, तरुणाच्या आईला बेदम मारहाण, तरुणीचा व्हिडिओ व्हायरल। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात प्रेमविवाहाच्या पार्श्वभूमीवर गंभीर मारहाणीची घटना समोर आली आहे। संगीताबाई जनार्दन राठोड वय 50 यांच्यावर काही नातेवाईकांनी लाकडी दांडक्यानं हल्ला केल्याची तक्रार चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। माहितीनुसार संगीताबाई राठोड यांच्या मुलाने गावातीलच एका तरुणीसोबत 1 एप्रिल 2026 रोजी तिच्या संमतीने विवाह केला होता। या विवाहाचे कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट तसेच ज्या मंगल कार्यालयात लग्न पार पडलं त्याचे पुरावेही सादर करण्यात आले आहेत। संबंधित तरुणीने स्टॅम्प पेपरवरही हे लग्न स्वतःच्या इच्छेने कोणत्याही दबावाशिवाय केल्याचं नमूद केलं आहे। दरम्यान 17 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 7 वाजता संगीताबाई या शौचालयावरून परतत असताना काही आरोपींना त्यांना अडवून मुलाबाबत विचारणा केली। मुलगा कुठे आहे या कारणावरून वाद निर्माण झाला आणि संतप्त झालेल्या आरोपींनी शिवीगाळ करत लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी 12 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनंतर संबंधित तरुणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये तिने स्पष्टपणे सांगितले आहे की माझे लग्न माझ्या मर्जीने झाले असून माझ्यावर कोणताही दबाव नव्हता। तसेच तिच्या नवऱ्याच्या आईवर हल्ला करणाऱ्या तिच्याच कुटुंबातील 12 सदस्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही तिने केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस करत आहेत। माझं नाव काजल संजय राठोड। आम्ही दोघं 3 वर्षापासून रिलेशन मध्ये होतो। आम्ही एकमेकांशिवाय राहू नाही शकत। मी माझ्या फॅमिलीला समजून सांगितलं होतं की मला त्याच्याशी लग्न करायचं। माझ्या फॅमिलीने मला खूप टॉर्चर केलं, मारहाण पण केली होती, म्हणून आम्ही जाऊन कोर्ट मॅरेज केलं। तर आता माझी फॅमिली गावामध्ये मारहाण करते, त्याच्या फॅमिलीला साडी काढून कपडे वगैरे काढून मारत होती आणि माझी फॅमिली ही खूप टॉर्चर करते। आणि मी फॅमिलीला समजून सांगितलं होतं की काही प्रकारचा वादविवाद नका करू, तरी माझ्या फॅमिलीने ऐकलं नाही। त्याच्या मम्मीला साडी वगैरे काढून मारहाण केली। तर मी असं सांगते की त्याच्या जीवाला किंवा त्याच्या फॅमिलीच्या जीवाला, आमच्या दोघांच्या जीवाला जर कमी जास्त काय होते तरी ह्याची जिम्मेदारी सगळी माझी फॅमिली राहणार। आणि आमच्या गावातले काही लोक आहेत, 30-35 लोक, ते ह्यांच्या घरी जाऊन मारहाण केलं आणि त्याच्या मम्मी पप्पांना सगळ्यांना मारहाण केली। छोटा मुलगा होता त्याला सकट मारलं। ह्या लोकांवरती कायदेशीर कार्यवाही केली जाईल ही माझी नम्र विनंती आहे। आणि आम्ही कोर्ट मॅरेज केलं, त्याचे हे डॉक्युमेंट्स आहेत। ज्यांनी ह्याच्या फॅमिलीला मारहाण केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे, हीच एक नम्र विनंती आहे। आणि मी ह्या सगळ्या लोकांवरती केस करणार, त्यांना खूप महागात पडणार, कारण की मी त्यांना 2-3दा समजून सांगितलं होतं तरी त्या लोकांनी ऐकलं नाही। आणि माझ्या फॅमिलीमध्ये विलास शंकर राठोड ह्याच्यामुळेच खूप मोठा मॅटर झाला। हे सगळं मॅटर शांत बसलं होतं आणि त्याला कितीदा समजून पण सांगितलं तरी त्यांनी ऐकलं नाही। आता ह्या सगळ्या लोकांना